राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आणि विठ्ठल 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 अशा जयघोषात राधानगरी तालुक्यातील चांदे या गावात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तीचा मळा फुलला होता। वद्य एकादशी दिवशी 15वी संतवारी आणि अश्वन रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने विठू भक्तांची मांदियाळी जमली होती। यावेळी भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या अश्वरिंगण सोहळ्याने हजारो वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले। चांदे येथे असणाऱ्या ब्रह्मीभूत मुकुंद महाराज संजीवन समाधीमुळे गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी ही आध्यात्मिक परंपरा सुरू आहे। म्हणूनच येथील दिंडीला पंढरपुरात होणाऱ्या आषाढी वारीत विशेष महत्त्व आहे। येथे दरवर्षी वद्य एकादशीला परिसरातील अनेक गावांतून दिंड्या ब्रह्मीभूत मुकुंद महाराज संजीवन समाधीच्या ठिकाणी एकत्र येतात। यंदाच्या सोहळ्याची सुरुवात हरिभक्त परायण जन्मेजय महाराजांच्या हस्ते मंदिरात अभिषेकाने झाली। यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम झाले। सकाळी काकडा, प्रवचन व हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला। 11 नंतर येथे वारकऱ्यांच्या दिंड्या येण्यास सुरुवात झाली। करवीर तालुक्यातील सावर्डे, दुमाला, येवती, मांढरे, म्हालसवडे, हिरवडे, सडोली तर राधानगरी तालुक्यातील कोते, गोतेवाडी, राशिवडे बुद्रुक, वाघवडे येथून दिंड्यांचं आगमन झालं। दुपारनंतर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशा माऊलींच्या नामघोषात मंदिरापासून चौकांपर्यंत अश्वन रिंगण सोहळा साजरा झाला। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांकडून मायबाप विठ्ठल संत नामदेव महाराज यांचा अखंड जयघोष सुरू होता। अश्वाने फेरी मारल्यानंतर भाविकांनी त्याच्या पायाखालची माती कपाळावर लावून दर्शन घेतलं। हजारो वारकरी भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते। या नयनरम्य सोहळ्याची सुखद अनुभूती घेतल्यानंतर सर्व वारकऱ्यांना मानाचे नारळ देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली। या सोहळ्याचं संयोजन हरिभक्त परायण नितीन महाराज आणि जनार्दन महाराज चांदेकर यांनी केले होते। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।